करतो थोड्या वेळाने. मुलांनो, हा आवाज ऐकलात? हा आवाज आपल्या चिंटूचा आहे. या चिंटूची कशी गंमत झाली ते आता ऐका हा. चिंटू नावाचा एक मुलगा होता. त्याला एकच सवय होती. कोणी काही काम सांगितले किंवा काही विचारले तर थोड्या वेळाने करतो असेच उत्तर द्यायचा. आई म्हणायची, चिंटू अरे अभ्यास कर बाळा. चिंटू म्हणायचा, आई करतो थोड्या वेळात. बाबा म्हणायचे, चिंटू अरे पसारा आवरून ठेव. चिंटू म्हणायचा, आवरतो पण थोड्या वेळात. आजोबा म्हणायचे, चिंटू अरे माझा चष्मा शोध रे. चिंटू म्हणायचा, आजोबा शोधतो पण थोड्या वेळात. बघा मुलांनो, असे सांगून चिंटू धूम पळून जायचा. एक दिवस आजोबांनी चिंटूची गंमतच केली. चिंटूला बोलावले, चिंटू थोड्या वेळाने नाही तर आधी इकडे ये, तुला एक गंमत सांगायची आहे. हे ऐकून चिंटू पटकन आजोबांजवळ आला. चिंटू, हे छोटे गवत दिसतंय ना, ते लगेच उपटून टाक बरं. चिंटूने पटकन ते गवत उपटून टाकले. मग आजोबांनी चिंटूला एक झुडूप उपटायला सांगितले. चिंटू म्हणाला, बरं आजोबा. चिंटू झुडूप उपटताना अगदी घाम झाला, पण त्याने शेवटी ते झुडूप उपटले. मग आजोबा म्हणाले, बाळा आता हे झाड उपट बरं. चिंटू एवढे मोठे झाड बघून गप्पच बसला. आजोबा, अहो मी काही सुपर हिरो आहे का? आजोबा म्हणाले, अरे प्रयत्न तरी कर. मग चिंटूने झाडाला करकचून मिठी मारली आणि ते झाड गदा गदा हलवू लागला. झाडाला हलवता हलवता चिंटू घुम झाला आणि शेवटी धुपकन पडला. आजोबा म्हणाले, ऐक चिंटू, वाईट सवयी जितक्या छोट्या आहेत तिथवर त्या सहज सोडता येतात, पण मोठ्या झाल्या की या झाडासारख्या हट्टी होतात. चिंटू खुश झाला आणि म्हणाला, बरोबर आजोबा. मुलांनो, तुमच्या डोक्यात तर थोड्या वेळाने करतो असे झाड तर वाढत नाहीये ना.